पाटलांनी कोणत्या भूमिका घेतल्यात आणि ते कशा घेतात ते त्यांच्या वेळोवेळी अभ्यासावर अवलंबून असतं। मुळात पाटील जे बी ध्येय धोरण आखतील समाजासाठी आरक्षणासाठी ते फक्त आम्ही फॉलो करणार आहेत। प्रतिप्रश्न कुणी कोणाला विचारणार नाही आहेत समाजातले। त्यासाठी पाटलांनी सांगितलं का आता इथं उड्या टाका तर मराठा समाज त्यांच्या शब्दावर उड्या टाकणार आहे। त्यामुळे पाटली कोणतं बी धोरण घेऊ द्या, 288 उभे करायचे असू द्या, पाडायचं असू द्या, किंवा उद्या इलेक्शन लढायचं नाही आपण शांत बी राहायचं हे बी असू द्या, पाटील जो बी निर्णय देतील समाजाला निर्णय पूर्णपणे लोक त्याच पद्धतीने वागणार आहेत। त्याचे परिणाम लोकसभेत पाहिलेले आहेत आणि सगळ्या आजच्या भावी आमदारांना ज्यांना भविष्यात आमदार व्हायचं आहे किंवा जे आत्ता रनिंग आमदार आहेत यांना सगळ्यांनाच भीती आहे की पाटलांचा आदेश समाज पूर्णपणे पाळणार आहे, त्या समाजाबरोबर मुस्लिम समाज बी पाळणारच आहे। त्यामुळं सगळ्यांना त्याची भीती आहे। मला तरी असं वाटतं का आचारसंहिता लागायच्या अगोदर हे काही नाही तर काहीतरी मराठा आरक्षणावर तोडगा काढतील अशी आमची अपेक्षा आहे। हा भाग केंद्र शासनाच्या लेवलला आहे। मुळात 50% वर आरक्षण जातं आहे आणि ते टिकते का सुप्रीम कोर्टात ते आपण बिहारच्या धर्तीवर नितीश कुमारांचं पाहिलेलं आहे। पण तरीही जर समजा केंद्रात कायदा होऊन 50% वर आरक्षण जात असेल आणि त्याच्यातून जरी मराठ्यांना देत असले आणि ते टिकणारं असेल तर नक्कीच त्याचा बी विचार सध्याच्या सरकारने करावा। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे का आपण जर जातनिहाय जनगणना केली, जातनिहाय जनगणना करायला पूर्ण महाराष्ट्राची साधारण 1 ते 2 महिन्यात होईल। कारण प्रत्येक ठिकाणी प्रॉपर त्यांचे शासकीय लोक आहेत, ग्रामपंचायत ठिकाणी असेल, झेडपीच्या असेल, पंचायत समिती स्तरावर असेल, पालिकेच्या स्तरावर असेल, यांच्याकडं टोटल डेटा आहे जातीवाईज, फक्त यांना कलेक्ट करायचं आहे। आणि त्यानुसार जर यांनी जातीच्या संख्येनुसार जर यांच्या जनगणना झाल्या आणि जर त्यांचंच आरक्षण कमी झालं तर मराठा समाज 16% पुन्हा त्याच्यात बसणार आहे, हे या सरकारने लक्षात घ्यावं। पण सरकारच्या व प्रस्थापित शिक्षण संस्थावाल्यांच्याच डोक्यात हे नाही आहे का मराठ्यांना आरक्षण मिळावं। आरक्षण जर मिळालं तर शैक्षणिक दृष्ट्या जे कॉलेज आहेत त्यांचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांचं नुकसान होणार आहे। कारण त्यांना फक्त आणि फक्त ओपन क्लासच्या मुलांकडूनच जी बी फी आहे 3 लाख 5 लाख 10 लाख ते व्यावसायिक शिक्षणाला ती मिळते आणि जर तो समाज व्यवसायाच्यात ओबीसीत मोडला तर ती फी 10% येणार आहे। म्हणजे अर्थात यांचे खिसे जे भरायचे आहेत ते कमी होणार आहेत। म्हणून व्यावसायिक शिक्षणदार जे आहेत तेच ह्या आरक्षणाला मुळात खोडा घालतात आणि ते व्यावसायिक जे आहेत शिक्षण सम्राट हे सगळे राजकीय आहेत। म्हणून आमच्या आरक्षणाला इथं वेळ लागतो आहे। हे त्यांनासुद्धा एक समर्पक आज बोलणं आहे का त्यांनी याच्यातून समजून घ्यावं, भविष्यात तुमची बी हाल होणार आहे। हे पहा, शरद पवारांच्या राजकारणापासून मुख्यमंत्री ते आत्तापर्यंतचे सगळेच राजकीय जे पुढारी असो कोणत्या समाजाचा असो, आमचा कोणत्याही समाजावर मुळात आक्रोश नाहीच। पण जे आम्हाला मुळात आम्ही ओबीसी आहोत हे पहिलं लक्षात घ्या सगळ्यांनी। गॅजेटमध्ये असेल, हैदराबाद गॅजेट असेल, जे इंग्रजांनी सर्वेक्षण केलेलं होतं ज्या काळात, त्या काळात 83 नंबरला कुणबी ही जात लिहिलेली होती, त्याच्यात मराठाचा कुठेही उल्लेख नाही। याचा अर्थ कुणबी आणि मराठा एकच आहे, म्हणजे आम्हाला ओबीसी आरक्षण पहिलंच होतं। हे पहिलं सगळ्या नेत्यांनी समजून घेणं गरजेचं आहे। बरं, त्यातसुद्धा जे आमचे पाटील लोक असतील ज्यांच्याकडे त्यावेळेस जमिनी जास्त असतील त्यांना असं वाटत होतं का मागास सिद्ध म्हणजे जात बदलते, जात नाही बदलत, तुमची जात मूळ आहे तीच राहते, तेच नाव राहतं, फक्त तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागासलेले सिद्ध होतात म्हणून तुम्हाला ते आरक्षण दिलं जातं, शैक्षणिक सवलती असतील किंवा बाकीच्या फॅसिलिटी असतील। आणि राहिला विषय पंकजाताई मुख्यमंत्री झाल्यावर नक्कीच त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, पण त्याच्या आधी त्यांनी आज पाटलांच्या बरोबर उभं राहावं आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून फक्त एक कुठंतरी बाईट, एक कुठंतरी खुलासा करावा, एक कुठंतरी मुलाखत द्यावं। आम्ही त्यांचं स्वागत करू।